गावातल्या एकाही लोकांनी आम्हाला सरांना नाराज केलं नाही. पूर्ण फुलाची प्रक्रिया 100, 200, 500, 600, 1000, 1500 अशा परीने प्रत्येकाच्या घरून या ठिकाणी मदत शाळेला मिळाली. शाळेला मदत ही 15,000 गेली आपल्या गावातली मदत. आणि या शाळेला खर्च आलेला कमीत कमी 51 ते 52,000. इतर जो खर्च आहे हा दोघांच्या वाट्यावर 25,000 आलेला आहे, पण ते डगमगले नाही आणि 25,000 त्यांनी या ठिकाणी शाळेला मदत केली दोघांनी सुद्धा. ज्यावेळेस नवीन सर आले त्यावेळेस आपण त्यांना विरोध केला, पण तू त्याला सर मग मला वेळ द्या, मला या गावासाठी काहीतरी करायचं आहे हे त्यांच्या मनामध्ये होतं. पण त्यांना त्रास सुद्धा सर्वात जास्त अगोदर मीच दिला, त्यांच्या कंप्लेंट तक्रारी. परंतु ते म्हणायचे की मला वेळ द्या, मी खरोखरी शाळा वेगळं. माझ्या मनात जे आहे की या गावात माझं काहीतरी आहे, या गावाला मी माझं गाव समजतो, मला खरोखर या गावासाठी काहीतरी करायचं आहे आणि मी करून टाकेल, मला वेळ द्या. आणि त्यांनी खरंच वेळ घेतला आणि आज त्यांच्या मते माझ्या स्वप्नाची शाळा अशी मला बनवायची आहे. आणि स्वप्नाची शाळा त्यांनी या ठिकाणी घेवंते सर यांच्या साथीने बनवली. कारण की साथ असल्याशिवाय कोणी काहीच करू शकत नाही. घरात कधी नवरा बायको बी असले तर नवरा बायको पटत नाही, परंतु त्यांची जर साथ असली तर घर सुद्धा प्रगती करतं. आणि त्यांच्या विचारांना खात्याला खाता लावून घेवंते सरांनी सुद्धा तितक्याच ताकदीने या ठिकाणी काम केलं. ज्यांनी आपण देखलेगे या नुसत्या एका थापीमुळे, तरासाच्या पाठीच्या थापीमुळे जे घेवंते सर थाप टाकले, त्या थापीच्या एवढी शक्ती एकमेकांमध्ये ऊर्जा निर्माण झाली की त्या दोघांच्या ऊर्जामुळे आज एवढं मोठं या शाळेला डेव्हलपमेंट त्यांनी केलं आणि या शाळेला सुशोभीकरण करण्याचं काम केलं. आणि त्याच्या सगळं या शाळेचं सुशोभीकरण जर म्हणायला गेले तर माजी सरपंच प्रकाश मोरे यांचा सुद्धा या शाळेला खूप मोलाचा वाटा आहे. त्याचं कारण असं की तुम्हाला माहित आहे की कोथळी ग्रामपंचायत आपल्याला काहीच देत नाही. आपल्याला कोथळी ग्रामपंचायत आणायचं असलं तर भांडावं लागतं. कालचा जर विषय घेतला तुम्ही तर तुमच्या गावामध्ये लाईट बी नव्हते. लाईट सुद्धा जर तुमच्या कोथळी ग्रामपंचायत तुमच्या गावाला लाईट सुद्धा लावू शकत नाही. महेंद्र जाधव काल भांडल्यामुळे आणि त्यांनी पोस्ट टाकली आणि त्यांना सगळं धारेवर धरल्यामुळे कालच्या काल त्या लोकांनी या ठिकाणी लाईट लावून दिली. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, या असं वेगवेगळ्या ठिकाणी बसल्यापेक्षा एका ठिकाणी येऊन बसा. हे जे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसले दिसत याचाच फायदा इतर लोक घेत असतात. कारण की ज्या ठिकाणी फाटेल दिसतं त्या ठिकाणी इतर लोक येऊन फोटो घालतात आणि जास्त फाडतात. म्हणून असे चौकात 2-3 ठिकाणी असं बसत दिसण्यापेक्षा जर आपण एका ठिकाणी बसलो तर आपण संघटित दिसतो, आपली ताकद दिसते. आणि या ताकदीमुळे कोणताही शत्रू असो, वैरी असो, गाव असो, घर असो, देश असो किंवा जिल्हा असो, तालुका असो, या ठिकाणी आपली ताकद दिसते. आणि ते काम काल बरोबर म्हणलं जातं.